उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश असापुरे, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जयदीप साठे, प्रल्हाद काशीद यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मागील 2 दिवसात भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे। त्या मुद्द्याला धरून प्रणिती शिंदे यांनी भाषणात भाजपावर हल्लाबोल केलाय। आज या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत, कारण हा काँग्रेस राष्ट्रवादीचा मेळावा आहे। इकडे त्यांना सुरक्षित वाटतं। देशातील राजमाता जिजाऊ, माता सावित्री, रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत, ते संस्कार राष्ट्रवादीने पुढे नेलेत आणि मी आमदार म्हणून उभी आहे। आज सुप्रियाताई लढतायत, भिडतायत संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात। आमच्या दोघींचे वडील वणवण फिरतायत, पक्षासाठी फिरतायत। माझ्या वडिलांवर का टीका करता? माझ्यावर टीका करा ना। तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे, मला भिडा ना। पराभव समोर दिसू लागल्यानं पायाखालची वाळू सरकली आहे तुमच्या। एवढा संघर्ष माझ्या वडिलांनी केला, त्यांना बोलताना काहीच वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आज मी काकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा मेळावा आमच्यासाठी आयोजित केला। आपण सगळे उपस्थित राहायला, सकाळची वेळ, शेताकडे जाण्याची वेळ, पण आपण सगळे आला। खास करून माझ्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या। अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे तर महिला भगिनी येणारच, कारण इकडे त्यांना सुरक्षित वाटतं। दुसऱ्याकडे ते जाणार नाही। आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊनी, रमाईनी, अहिल्याबाईंनी संघर्ष केलेत, म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। आणि तेच संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपले, म्हणून आज महाराष्ट्रात 2 नेते, तिकडे सुप्रियाताई आणि इकडे मी, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत या शत्रूंच्या, या राक्षसांच्या, या विरोधकांच्या विरोधात। आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब वन फिरतात, इकडे शिंदे साहेब पक्षासाठी वन फिरतात। त्या विरोधकाला काहीतरी असायला पाहिजे। आज कोणाच्या विरोधात बोलतायत तुम्ही? आणि ह्याच्यावरून कळतं की त्याला संस्कारच नाही आहेत। एवढे वडीलधारी मंडळी, एवढी त्र्याऐंशी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।